महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिलं, हे तुम्हालाही माहितीच आहे। हा निकाल महाविकास आघाडी मानायलाच तयार नाही। महाविकास आघाडीला जनतेने सबशेल नाकारलं। तुमची विरोधी पक्षात सुद्धा बसण्याची लायकी नाही असा कौल दिलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांची रात्रीची झोप उडाली आहे। आपला एवढा दारुण पराभव कसा होऊ शकतो असं म्हणत निकालांवर विश्वास ठेवायला पण ते तयार नाहीत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रडारड करायला सुरुवात केली आहे आणि आपले संजय राऊत त्यांनी नेहमीप्रमाणे एक विधान केले आहे, जनमत चोरणाऱ्यांना देश आणि जनता कधीही माफ करणार नाही। यावर एवढंच म्हणावं असं वाटतं, चोराच्या उलट्या बोंबा। लोकसभेला महाविकास आघाडी जिंकली तेव्हा जनमत होतं, आता विधानसभेला महायुती जिंकली तर गडबड आहे। वा रे वाह, संजय राऊत साहेब, एवढं खोटं कसं बोलता हो तुम्ही? तुमचं नेहमीच आहे नाही का, खोटं बोल पण ते रेटून बोल। महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये स्थगिती सरकार म्हणून काम केले। सर्व विकास कामांना नेहमीच स्थगिती दिली। जलयुक्त शिवार यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना देखील बंद केल्या आणि त्याची काय केली तर चौकशी सुरू केली। पण महायुतीचे सरकार येताच सर्वच विकास कामावरील स्थगिती उठवण्यात आली। महाराष्ट्राचा विकास गतिमान पद्धतीने करण्यात आला आणि आजही तो गतिमान पद्धतीनेच होतोय। महाविकास आघाडीने कोणतीही गरीब कल्याणकारी योजना कधीच आणली नाही। महायुतीने शेतकरी सन्मान निधी 6,000 वरून 12,000 नेला। महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत, महिलांना महिन्याला 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून अशा योजना आणून गरिबांचे आयुष्य सुखकर केले। यामुळेच जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे। 24 तास ते राबले आहेत। 24 तास सर्वसामान्यांसाठी आणि गरिबांसाठी त्यांनी काम केले आहे आणि त्यांचे हे परिश्रम, त्यांचे हे काम सर्वांनी बघितलं आहे। सर्वांना त्याचा अनुभव आला आहे आणि ते कधीच व्यर्थ जाणार नाही असं मला वाटते। तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही काहीतरी समज असेलच नाही का? ती मला कळू द्या की मी जे बोलते ते खरं आहे की खोटं। कमेंट्सद्वारे तुम्ही माझ्याबरोबर संवाद करू शकता। यू आर मोस्ट वेलकम। आणि माझे जे व्हिडिओज आहेत ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।